महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना 25 जूनची अपडेट आहे। 1500 एकूण सर्वांना 3000 रुपये एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले जाते। आता हे 1500 कोणत्या महिन्याचे आहेत लाडक्या बहिणींनो? मे आणि जून महिन्याचे। तर कोणत्या तारखेला टाकणार आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर लाडक्या बहिणींना लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळत असते। त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि सरकारने एक मोठी निर्णय देखील केलेले आहे, ते निर्णय देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। तर निर्णय असे आहेत की सरकार आता तुम्हाला कर्ज देणार आहे। कर्ज कोणत्या महिलांना देणार आहेत, कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला कशा अपात्र ठरल्या आणि कोणत्या महिलांना कसं त्या योजनेला अर्ज भरायचा आहे, सर्व बाबी मी तुम्हाला एकत्रित एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जरा वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। परंतु त्यापूर्वी अपडेटला सुरुवात तर करूया आपण, परंतु तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलीच पाहिजे। लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ हा बघत असाल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या। अतिशय दमदार अपडेट आहे ही। अपडेट महाराष्ट्रामध्ये अर्ध्या निम्म्या महिलांकडे पोहोचलीच पाहिजे। लाडक्या बहिणींनो, अतिशय दमदार अपडेट आहे। तुम्हाला कर्ज देखील भेटणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे मी सविस्तररित्या तुम्हाला सांगणार आहे। चला तुमचा जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय दमदार अपडेट आहे। अपडेटकडे पहा। अपडेट अशी आहे की केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत। या योजनेमध्ये महिलांना आर्थिक मदत केली जाते। काही योजनांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देखील दिले जाते। या सर्व योजनांचा उद्देश हाच आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे। यासाठी सरकारने विना कंपनी LIC ने ही नवीन योजना सुरू केलेली आहे। LIC ने महिलांसाठी खास LIC विमा सखी योजना सुरू करण्यात आली आहे। तुम्ही पाहू शकता की LIC ने सुरू करण्यात आली, LIC ने सुरू केलेली आहे। पहा कोणती योजना आहे? LIC विमा सखी योजना। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सरकार आता तुम्हाला कर्ज देखील देणार आहे, बिनव्याजी कर्ज सरकार तुम्हाला देणार आहे। तर त्या बिनव्याजी कर्जासाठी कोणत्या महिला पात्र आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। त्या कर्जाला कसं अप्लाय करायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आणि जून महिन्याचा हप्ता कधी पडणार, मे महिन्याचा हप्ता कधी पडणार, सर्व तुमच्या शंका एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। फक्त महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीला विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी किंवा इतर कोणत्याही योजनेविषयी सरकारच्या अपडेट आपल्याला या चॅनलवरती तुरंत भेटत असते। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खूप महत्त्वाची अपडेट आहे, मी तुम्हाला सांगत आहे। सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। LIC कंपनीने LIC विमा सखी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। त्या योजनेला पात्र कोणत्या महिला आहेत, कोणत्या महिलांनी अप्लाय करायचे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अतिशय दमदार अपडेट आहे आणि या व्हिडिओला लाईक करून टाका लाडक्या बहिणींनो। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे पोहोचला पाहिजे। चला पुढील अपडेट अशी आहे, तुम्ही पाहू शकता की अतिशय दमदार अपडेट आलेली आहे। पुढील अपडेट अशी आहे, लाडक्या बहिणींनो पहा, तुम्ही बघू शकता की केंद्र सरकार आणि LIC ने मिळून ही योजना सुरू केलेली आहे। आपल्या केंद्र सरकारने आणि LIC या दोघांनी मिळून ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या महिलांना LIC एजंट बनवण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते। यासाठी प्रशिक्षण देताना त्यांना 5000 ते 7000 रुपये स्टायपंड दिले जाते। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या महिलांना LIC एजंट म्हणून काम करू शकणार आहेत। त्यातून महिला स्वतःचे पैसे कमवू शकणार आहेत। 1 लाख महिलांना विमा सखी योजनेचे सरकारचे उद्दिष्ट आहे। त्यामध्ये 1 लाख महिला या ठिकाणी काम करू शकणार आहेत। 1 लाख महिला त्याच ठिकाणी सरकार घेणार आहे। त्या महिलांना जेव्हा त्यांची ट्रेनिंग असेल त्यांना 5 ते 7000 रुपये स्टायपंड दिले जाईल। जेव्हा त्या कामावर रुजू होतील त्यांना तर पैसे दिले जातील त्यांच्या कामाचे। पुन्हा यामध्ये 1 लाख रुपये 1 लाख महिला या ठिकाणी सरकार घेणार आहे। हे केंद्र सरकारने आणि LIC ने मिळून ही योजना सुरू केलेली आहे। अतिशय महत्त्वाची योजना आहे। आता पाहू शकता की त्या योजनेचं काय आहे। आता पहा, विमा सखी योजना आहे तरी काय। आता पाहू शकता की विमा सखी योजना आहे तरी काय, पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पहा।
अतिशय दमदार अपडेट आहे आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलीच पाहिजे आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे पोहोचला पाहिजे, त्यांना गरज आहे. तुम्ही लाईक करा. तुम्ही लाईक केल्यावर ऑटोमॅटिक हा व्हिडिओ भरपूर माता भगिनींकडे जाईल. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून घ्या. लाईक करा, 100% लाईक आलेच पाहिजे. आता पहा, विनासखी योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील किंवा अर्ध शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. यासाठी काही महिलांना व्यतिरिक्त साक्षरता, ड्रिलिंग आणि पॉलिसी विनासाठी ट्रेनिंग दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विनासखी सर्टिफिकेट आणि LIC एजंट कोड दिला जाईल. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आपण ती योजना काय आहे हे पाहत आहोत. आता पाहू शकता की पुढील LICच्या या ट्रेनिंग दरम्यान 5 ते 7 हजार रुपये स्टायपंड दिले जाते. ट्रेनिंग नंतर महिलांना काम करण्यास सुरुवात करतात त्यांना कमिशन आणि काहीतरी स्टायपंड रुपयात पैसे देखील दिले जातात. या योजनेत पहिल्या वर्षी 48,000 रुपयांची आर्थिक कमाई केली जाते. पहिल्या वर्षी तुम्ही 48,000 रुपये या योजनेमध्ये कमवू शकता, त्या योजनेचे तुम्ही एजंट झालात तर. आता पुढे बघूया. पुढील अपडेट अशी आहे. पुढील अपडेट काय पहा, लाडक्या बहिणींनो तुम्ही बघू शकता. पुढील अपडेट अशी आहे, फक्त महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. कोणत्या महिला आहेत त्या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आता पाहू शकता तुम्ही 18 ते 70 वयोगटातील महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात. तुमचे वय यामध्ये असेल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. आता पुढील बाब अशी आहे की या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे 10वी पास असणे गरजेचे आहे. अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे, अतिशय महत्त्वाचा नोट करून ठेवा तुम्ही. त्या महिलेचे वय 18 ते 70 या वयोगटात ती महिला बसायला पाहिजे आणि ती महिला 10वी पास असायला पाहिजे. तिचं 10वीचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. मार्क सर्टिफिकेट 10वीचे जे मार्क मेमो आहे ते तुम्हाला असायला पाहिजे तुमच्या जवळ, तरच तुम्ही त्या योजनेत एक LIC एजंट म्हणून काम करू शकता आणि एका वर्षाला 48,000 रुपये तुम्ही कमवू शकता. अतिशय दमदार अपडेट आहे. आता पहा, कुठे अर्ज करावा. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा होतो की आता अर्ज कुठे करायचा. आता पहा, तुम्ही पाहू शकता की तुम्हाला LICच्या या योजनेसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही CSC पोर्टलवर जाऊन देखील अर्ज करू शकता. तुम्हाला अर्ज हे ऑनलाईनच करायचं आहे. तुम्हाला कुठेही ऑफलाईन जायचं नाही, कुठेही ऑफलाईन तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे नाही. तुम्हाला सर्व काम हे ऑनलाईन करायचं आहे. ऑनलाईन तुमचं काम असणार आहे, सर्व गोष्टी तुमच्या ऑनलाईन असणार आहे. आता पहा, तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना, दिस वुमेन विल बी नॉट गेट द जून इन्स्टॉलमेंट. आता कोणत्या महिलांना हे जून महिन्याचं इन्स्टॉलमेंट भेटलेलं नाही ते पाहणार आहोत आपण. आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून 12वाचा हप्ता हा अपडेट. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सरकारची खूप लोकप्रिय योजना आहे आणि सरकार त्यात यशस्वीरित्या सुद्धा यशस्वी झालेला आहे. अतिशय महत्त्वाची ही लाडक्या बहिणींची योजना आहे. परंतु आता त्यांचा प्रश्न एकच आहे की 12व्या महिन्याचा हप्ता कधी पडणार. सरकारला एक विनंती आहे, लाडक्या बहिणींची एकच विनंती आहे सरकार तुम्हाला, की त्यांचा प्रश्न असा आहे की 12वा हप्ता हा कधी मिळणार हे तुम्ही त्यांना लवकरात लवकर कळवावं. आता पहा, आता लवकरच जून महिन्याचा हप्ता सरकार वितरित करण्यास सुरुवात करणार आहे. लाडक्या बहिणींना या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील 2.47 कोटीहून अधिक महिलांसाठी सरकारकडून संकेत दिले गेले की जून 2025चा हप्ता 1,500 रुपयांचा 12वा हप्ता 2 ते 3 दिवसांपासून पुढे वितरित केला जाईल. त्यामुळे आता लाभार्थी लाडक्या बहिणींच्या या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा यंदाचा 12वा हप्ता आहे. आता लाडक्या बहिणींनो 12वा हप्ता कधी भेटणार हे मी तुम्हाला तारीख सांगणार आहे. अतिशय दमदार अपडेट आहे. 12वा हप्ता लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुम्ही एकटे ना, तुम्ही एकटे टेन्शन घेऊ नका. तुमच्यासोबत 2.47 कोटीहून अधिक महिला आहेत की 12व्या महिन्याची वाट बघत आहेत. 12व्या महिन्याची वाट बघत आहेत. तुम्ही एकटे ना, मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आता आहे जून महिन्याचे पैसे हे तुम्हाला 1,500 रुपये 12वा हप्ता लवकरच तुम्हाला 30 तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. 30 जून तुम्ही तारीख नोट करून ठेवा. 30 जूनपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत लाडक्या बहिणी. अतिशय दमदार अपडेट आहे. 30 जूनला हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील. एकही रुपया सरकार तुमचा खाणारा नाही. तुम्हाला जर 11 हप्ते भेटले असतील, मे महिन्याचा हप्ता देखील भेटला असेल,
आणि 12वा हप्ता त्याला आता पडणारच आहे 30 तारखेला जूनला, 30 जूनला पडणार आहे, त्यात काही शंका नाही. लाडक्या बहिणींनो अतिशय दमदार अपडेट होती. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि दुसरं म्हणजे या चॅनलला लाईक करून घ्यायचं आहे. अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याच्या नंतर एक लकी विनर असेल त्याला आपण साडी गिफ्ट करणार आहोत, साडी गिफ्ट करणार आहोत. मग त्यामध्ये 8 आहे. साडी कोणत्या महिलेला भेटणार आहे त्यामध्ये 8 आहे. तुम्हाला या व्हिडिओला लाईक करावं लागणार, एक कमेंट करावं लागणार, आपण एक चांगल्या रीतीने एक लकी विनर करू आणि त्याला साडी गिफ्ट करू. अतिशय दमदार अपडेट सांगितलेले. लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या किंवा इतर योजनेविषयी कोणती अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती भेटत असते. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद.